श्री स्वामी समर्थ. आज भरपूर असा पाऊस झाला आहे आमच्या गावाला व वातावरणही एकदम स्वच्छ. भरपूर दिवस चाललेला पाऊस आज उघडला आहे. शेतीचे कामं पण चालू झाली आणि निसर्ग पण फ्रेश झाला आहे. तर ह्या दृष्टीतून आपल्या घरापाशी झालेलं पिंपळाचं झाड, त्याचं एक संरक्षण व आपलं एक कर्तव्य म्हणून ती आज आमच्या तिथं असलेलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो डोंगर आहे तिथं आज आपण त्याचं वृक्षारोपण करत आहोत. त्याच्याबरोबर एक औदुंबराचे 2-3 झाडं, एक रुईचं, छोटेसे लिंबाचे पण होते, ते पण घेऊन आलोय. चला तर तुम्हाला दाखवतो कुठं लावले, कशा पद्धतीनं लावत राहिलोय. तर सर्वप्रथम इथं आपण आपलं घर दिसत असेल तुम्हाला, भरपूर लांब आहे असं. हे जो बंगल्यात दिसतोय तो चुलत्यांचा आहे. ते शेड आहे, ते शेडपाशी आपलं घर आहे छोटंसं. तिथून येऊन हा डोंगर, तिथं झाडं आहेत, बघू शकता तुम्ही. भरपूर असे वन खात्याचे झाडं आहेत. पण हे जे झाड आहे हे फक्त हिरवे, याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे फायदा तसं काही नाही. फक्त हिरवं आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी ते झाड आहे. त्या झाडाचा पाला शक्यतो कोणते पशुपक्षी खाताना काही दिसलेले नाही एवढे काही. इथं तुम्ही बघू शकता एवढे झाड आहे, पण कधी अजून खारुताईचं एवढं लवलेश आपल्याला दिसलं नाही. जर आपले झाड असते तर खारुताई कुठंतरी असती, कारण तिला तिथं खाद्य भेटतं, खायला राहायला व्यवस्थित. तसं इथं काही अजून कोणतंही नाही. पशुपक्षी पण एवढे काही राहत नाही, फक्त जंगली प्राणी लपण्यासाठी या झाडांचा उपयोग करतात. असो, फॉरेस्टनं तेव्हा जेव्हा कधी वृक्षारोपण झाली असेल 25-30 वर्षापूर्वी, असे तुम्ही बघू शकता टप्प्याटप्प्याने एकदम लाईनीत झाडं लावलेली. तेव्हा बघू शकता असे चाऱ्या मारून त्यांनी झाडं लावली होती पूर्वी. काही ठिकाणची मर झाली, आता फक्त गुलतोरा आणि त्यांची संख्या आहे. या झाडाचं दुसरं एक कारण असं की हे झाड नंतर चिकटालय फेकीते. माव्याचं प्रमाण याच्यावर जास्त असतं. हे बघा, तुम्हाला दाखवू शकतो, काळे झाले पानं. म्हणजे आता एवढा पाऊस झाला तरी याच्यावर मावा अतिशय जास्त प्रमाणात असतो. माझं एकच हे, जेवढं शक्य होईल तेवढे इथं आपले देशी वाण आणून, बिया आणून टाकायचा. जशी जशी सवड भेटल, जशी जशी बी उपलब्ध होईल, चिंचेचं, आंबट चिंचेचं, आपल्या लिंबाचं, कवूट, जे काय होईल त्याच्यातून हजारो बियांमधून जेवढं शक्य होईल. कोणी पण इकडं चालताना आमच्याकडून रस्ता गेलेला आहे शमशेरपूरचा, जंगलातूनच गेलाय, तिकडं जरी तुम्ही काही पण फळाच्या बिया खाऊन फेकल्या, मी आता त्या दिवशी काही सीताफळ गाडले इथं, ते जर उतरून आले व्यवस्थित तर तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये मी दाखवल. आता हे असं आहे का, तुम्ही म्हणशाल का एवढ्या जाड ही झाडं का लावली? तर हे झाडं इथं दाट याच्यात लावायचं कारण असं की इथं कधी कधी शेळ्या गाईंचा वावर फिरता येते. मग ते जेव्हा फिरतात तर त्यांच्या निदर्शनात जर इथं गवत बिवत नसलं काही खायला, तर त्यांना हे झाड 100% ते खाऊ शकते. कारण की आपल्या शेळ्या पिंपळाचा पाला खात्या, औदुंबराचा जो उंबर म्हणतो आम्ही त्याचा पण पाला खातात, लिंबाचा पाला खात्या. फक्त सीताफळ एकमेव असं आहे का सीताफळाचा पाला पण कोणतंही जनावर खात नाही, पण त्याच्यापासून फळ आहे, त्याच्यापासून मिळणारे फळ हे अतिशय गोड, मधुर आणि सर्व पशुपक्ष्यांना, मानवाला आवडणार आहे. तो एक आहे. पण त्याचा पाला जनावरांना बसणाऱ्या माशा, घरात होणारे डास, पिसवा, याच्यासाठी पण त्याचा पाला अतिशय उपयुक्त आणि गुणकारी. त्याचा पाल्याचा जर फवारा किंवा चोळले जनावरांना तर ते गोचडी बिचडी, जनावरांच्या जखमीवर जर त्या पाल्याचा रस करून लावला सीताफळीचा, तर तरी पण तो अतिशय उपयुक्त ठरलेला आहे माझ्या अनुभवातून. त्याचा अनुभव घेतला. हे बघा, इथे एकदम छोटंसं लिंबाचं होतं, ते आणून टाकून दिलं मी, लागलं आहे. हे लिंबाचं झाड आहे ना, गाडून दिलं आहे.
इथे एक औदुंबर असं लावलं, बघू शकता तुम्ही. छान असा वारा सुटलाय. घरी पाणी सोडायचं फरशीला. म्हटलं चला आज एक सवड काढू, थोडं उघडलंय, पाऊस चालू आता. इथं छोटासा खड्डा घेतला, आधी खड्डा खोल आहे, थोडी माती टाकली त्याच्यात. आणि आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन हर हर महादेव म्हणून झाड लावू, बघू. मी त्याच्या आधी पण एक लावलं होतं पिंपळाचं, पण ते काही सक्सेस झालं नाही. आता याचं काय होतंय हे निसर्गाच्या भरोशावर. पण मग ह्या झाडांच्या ऐवजी जर इथं जर चिंचेचे किंवा कोणते सुमधुर फळं आले, फळझाड झाले बऱ्यापैकी 5-10%, त्यांच्याच प्रसारातून बाकीचे झाडं होतील. आणि ह्या झाडाचं अजून एक असं आहे जे लावले फॉरेस्ट नाही आहे, याचं नाव तर काय मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगतो याची मुळी, बी, फांटी सर्व काही होते. त्याच्यामुळे याचं एवढी काही संख्या वाढली की बरं शेतीच्या कडाला जाऊ राहिलं. तुम्ही जर खाली गेलो ना, आपण बघितलं ना, तुम्हाला दाखवलं ना, कुठे पण याची येऊ राहिली. याला एवढा कडूपणा आहे का हे दुसऱ्या झाडाला होऊन देत नाही. दुसरं झाड याच्या खाली होत नाही शक्यतो, पण मग आपण थोडी मोकळी जागा बघून ते लावू राहिलोय, तुम्ही बघू शकता. त्याच्यातूनच आपल्याला थोडंसं आधार झालं ना. एकदा यांना जीव पकडला, व्यवस्थित झालं तर 3 महिने तरी काय पाणी घालायची गरज नाही, 3-4 महिने. आणि पिंपळाचं झाड असं आहे, एकदा त्याने व्यवस्थित जीव पकडला सगळ्या गोष्टी, तर ते पाणी बरोबर जमिनीतून त्याचं पाणी घेणार आहे. त्याच्यामुळे औदुंबर झालं, लिंब, चिंच, हे कमीत कमी यांचं आयुष्यमान मी तो म्हणतो 100 वर्ष तरी आहे, 100 वर्षाला पुढे. त्यामुळे आपण पण झाड लावताना कुठेही बी अशा जागी जिथं आपल्याला भविष्यात तिथं तकलीफ नाही, ती जागा फॉरेस्टच्या अंडर खाली असली तर चांगली राहते. कशी ती आरक्षित राहते, तिथं फक्त वन खात्याचाच अधिकार आहे. अशा ठिकाणी जर झाडं लावली, पण हे झाडं लावताना आंबा, चिंच, वड, हे झाड यांना आयुष्यमान पिढ्यांचं म्हटलं तरी चालेल. एक पिढी 100 वर्षाचं तरी आयुष्यमान आहे त्याला. तर असो, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. आपण आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला आहे आणि झाडांची आवड ज्यांना ज्यांना असेल त्यांनी आता ह्या पावसाळ्यात कमीत कमी 5 झाडं तरी लावायचा प्रत्येकी प्रयत्न करा. कारण की निसर्गाला आपण फक्त झाडं, स्वच्छता आणि प्लॅस्टिक मुक्त जलसंधारणाचे कुठं छोटे मोठे कामं करूनच आपण निसर्गाला परत देऊ शकतो. बाकी निसर्ग आपल्याला काय देतो याचं काही गणना नाही, याची गिनती होऊ शकत नाही. त्याचा मोफत आहे. आपणही बघता आपल्या याच्यातून थोडासा वेळ देऊन जेवढे शक्य होईल तेवढं करू. मी तर सुरुवात केली, तुम्ही माझ्याबरोबर सुरुवात करा. जेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी. कुठंही फिरायला चालले, घरी कोणतंही फळ आणलं, आंबा आणू, सीताफळ आणू, तुम्ही त्याच्या बिया व्यवस्थित थोड्याशा सुकवून वाळवून, कुठंही गावाला चालले, शहरातले माझे बंधू भगिनी ह्या गावाकडे जातात फिरायला, फक्त खाली 2 मिनटं गाडीच्या कुठे वाटलं बा हा परिसर असा असा आहे, फॉरेस्टचा आहे किंवा पडलेली जागा आहे, रस्त्याचं आहे. आता आपण बघतो हवेला मोठमोठे झाडे त्यांनी आरक्षित करून लावले, पण ते काय झाले नाही. तिथे त्यांच्या खड्ड्यात आपण आंब्याची कोय टाकून देऊ शकतो गाडून. या टायमाला फिरायला जाताना तेवढं काम करा. श्री स्वामी समर्थ. चला झाडाचं वृक्षारोपण करू. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या. जय हरी. हर हर महादेव, शंभो त्रिपुरारी, शिवशंकर शंभो. त्याच्या मुळा पण भरपूर आहेत. त्याला माती आपण थोडीशी एकदम काळी भोर आणि व्यवस्थित माती थोडीशी टाकणार, कारण त्याची मुळं पण चालली पाहिजे. आणि ह्या ज्या मुळं आहे बाकीचे, यांचं पण खंडन झालं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक आठवण म्हणून तरी हे झाड व्यवस्थित व्हावं ही माझी इच्छा आहे. काय बाबा, मी पहिला व्हिडिओ बनवला होता ते पिंपळाचं झाड लावून, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून
थोडंसं प्रत्येकाला वाटेल का एक झाड लावू, एकच. नुसतं सरकारच्या भरोश्यावर राहून किंवा काही संस्थांच्या भरोश्यावर राहून आपल्याला निसर्ग वाढवता येणार नाही. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये वरती याची जागा आहे तिथं आपण काही आंब्यांच्या कोया ठेवलेल्या आहे किंवा जे आता पावसाळ्यात जिथं पण झाडं होईल ते झाड आणून लावायची आपली एक इच्छा आहे. पण शेतीच्या कामातून बी आता शेतकरी असल्यामुळं टाईम भेटणं पण मुश्किल आहे थोडंसं. आमचं पण पाऊस उघडला का धावपळ होती. पण नियोजन असं आहे तर जेवढा टाईम भेटल आणि या व्हिडिओमधून जेवढे लोक मला जोडले जातील त्यांनी तेवढं सहकार्य करा आणि झाडं लावा. झाडं लावणं चांगलं आहे निसर्गासाठी पण, आपल्यासाठी पण, भविष्यात येणाऱ्या काही संकटांसाठी पण. कारण की कोणी सांगतंय असा प्रॉब्लेम येणार आहे, तसा प्रॉब्लेम येणार आहे, ऑक्सिजनचा आणि याचा माहिती नाही, तेवढा अभ्यास नाही आपला. पण असो, सर्व जेवढ्यांपर्यंत पोहोचेल तेवढ्यांनी सहकार्य करून करा. पण झाडं शक्यतो आपले देशी वाहनच लावा, कोणी लावा देशी वाहन. आणि म्हणजे त्या झाडांना पिढ्यांचं आयुष्य आहे, तसंच सर्वांनाही आयुष्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओ थांबतो. तेवढी झाडं लावून परत आपल्या कामाला जायचे दिवसभराच्या. पण आज म्हटलं कोणत्याही परिस्थितीत कुणी झाड लावूनच देऊ. हे पाऊस पण उघडलाय, नंतर आता याला आपण आळं करणार आहे. ते आत्ताच काही सध्या एवढी गरज नाही आळ्याची, गेले पाणी पण थांबलं नाही पाहिजे एवढं पाणी त्याच्या. ही एक महिना राहते कधी पण बघून घ्या, ही उन्ही ही कधीच झाड होऊन देणार नाही. शेतकरी ओळखू शकतो काय. एवढ्या डोंगरावर फक्त असेच काही मुली आहेत.